बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांचे भावी आमदार म्हणून बॅनर्स लागलेले आहेत। युगेंद्र पवार अजित पवारांविरोधात लढणार असल्याची सध्या चर्चा ऐकायला मिळते। तर शरद पवारांच्या बारामती दौऱ्यात सुद्धा युगेंद्र पवार हे सोबत आहेत। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि आता मी आहे लोणी भापकर या गावामध्ये, ज्या ठिकाणी शरद पवारांची सभा पार पडणार आहे। शेतकरी जनसंवाद मेळाव्याला शरद पवार उपस्थिती लावणार आहेत। तर आपण पाहू शकता की युगेंद्र पवारांचा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। यावरती भावी आमदार नेता दमदार अशाचा मजकूर टाकण्यात आलेला आहे। वादा तोच पण दादा नवा आणि समस्त ग्रामस्थ लोणी भापकर यांच्या वतीने हा फलक लावण्यात आलेला आहे। शरद पवारांसोबत गेले 2 दिवसांपासून युगेंद्र पवार हे बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांच्यासोबत जी उपस्थिती शरद पवारांसोबत जी युगेंद्र पवारांची आहे, त्यामुळे आता एक चर्चा बारामती विधानसभेत रंगू लागली की येणाऱ्या विधानसभेला शरद पवारांकडून युगेंद्र पवार यांना तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागलेली आहे। परंतु अद्याप शरद पवारांनी याला कोणताही दुजेरा दिलेला नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर सह जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।